आणि सिंधुदुर्गात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले। कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे 3 पूल पाण्याखाली गेले। तर वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावरचा होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे। माणगाव खोऱ्यात 3 पूल पाण्याखाली गेलेत। समुद्र खवळलेल्या स्थितीत असून मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा आदेश प्रशासनाने दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढल्याचं चित्र पाहायला मिळालं। आता जिल्ह्यात संततधार आहे, मात्र जिल्ह्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस जो आहे तो 145 मिलीमीटर पाऊस दोडामार्गात पडला आणि याचा परिणाम आपल्याला दोडामार्गात देखील पाहायला मिळतोय। सध्या मी वेंगुर्ला समुद्र किनारे आणि समुद्र जो आहे तो उधाणलेल्या स्थितीत पाहायला मिळतोय। समुद्राला उधाण आलेलं आहे आणि त्यामुळे प्रशासनाने मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं देखील आवाहन केलेलं आहे। आपण जर पाहिलं असेल तर हा समुद्र उधाणलेला आहे आणि पुढील 2 ते 3 दिवस समुद्र उधाणलेल्याच स्थितीत राहील अशी मच्छीमारांनी माहिती दिलेली आहे। सोबतच जर पाहिलं असेल तर पुढील 2 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जो आहे तो दिलेला आहे आणि त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर जिल्ह्यात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।